आता थोडा थोडा परत प्रयोग व्हायला लागलाय. पण त्यांनी सांगितलं की माणसं घरी जगतात आणि शाळेत शिकतात. त्यावेळेला जगण्याचं शिक्षण शाळेत दिलं जात असेल. जगायचंय कसं शास्त्री बुवा सांगायचंय. मी एका शिक्षकाला विचारलं तुम्ही काय शिकवता. ते म्हणले मी शाळेत शिकवतो. पण काय शिकवतो. शिकवता म्हणजे काय करता. कपडे शिवायला शिकवता का तुम्ही. फाटला कपडा तर शिवायला शिकवता का. कपडे धुवायला शिकवता का. एकमेकांशी कसं वागावं, शांती क्षमा इत्यादी शिकवता का. आई वडिलांना कसा आदर द्यावा शिकवता का. शिक्षकांबद्दल केवढा आदर बाळगावा शिकवता का. शिकवता म्हणजे काय शिकवता. आचार्य विनोबांच्या जीवनामध्ये एक कथा आहे. एक 6 विषयामध्ये PhD असणारे प्राचार्य एका शाळेचे त्यांना भेटायला गेले पवनारला. त्यांना नेहमी वाटायचं विनोबा लोक आचार्य म्हणतात मला फक्त प्राचार्य म्हणतात. हा आचार्य. विनोबाने त्यांनी प्रश्न विचारला. म्हणले मला माणसं फक्त प्राचार्य म्हणतात बरं मी प्रिन्सिपल आहे रिटायर झालो की निवृत्त प्राचार्य. तुम्हाला मात्र कायम आचार्य म्हणतात. विनोबा म्हणाले तुम्हाला शौचालय घासता येतं का. ते म्हणले नाही. तुम्हाला विटा व्यवस्थित घासा लावता येतात का. ते म्हणले नाही. बागकाम करता येतं का. नाही. कुठल्या फुलझाडानंतर कुठलं फुलझाड लावावं ते किती आतमध्ये मुळं ठेवावीत कशा पद्धतीने हे माहितीये. ते म्हणले नाही. मग म्हणले काय 6 विषयातल्या PhDचा उपयोग आहे तुम्हाला. आणि म्हणून काय काय शिकायचंय तर त्या शिक्षणाबद्दल आलं. शौचाचारांश शिक्षये. सर्वप्रथम शरीर कसं स्वच्छ ठेवावं. समर्थांची याकरता छान ओळच आहे. सदा दात घासून तोंडा धुवावे कळाहीन घाणे रडेबा नसावे. या मुलांना पहिल्यांदा शरीराचं शिक्षण दिलं जायचं. वाणीचं माझ्या वाणीतनं काय यावं. मला शिव्या माहिती असाव्यात पण मी त्या द्यायच्या नसतात हे मला माहिती असावं. पण ज्यांना शिव्या माहिती नाहीत ते शिव्या ऐकले की एक्साइट होतो. पण ज्यांना माहिती तो मला माहिती. म्हणून ही जबाबदारी आहे शिक्षकांची. या शिवीचा अर्थ हा आहे त्या वेळेला शिकवावा नको तेव्हा नको ते नाही शिकवायचं. वाणीची स्वच्छता आणि सगळ्यात शेवटी मानस स्वच्छता. कुणाचाही द्वेष करू नकोस हे शिकवण्याकरता सगळ्यात महत्वाचा भाग इथे असायचा. ते म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच प्रकारचं राहणीमान असायचं. राजाचा मुलगा आहे म्हणून तो एसीत आहे आणि सामान्य मुलगा आहे म्हणून द्वेष मत्सर कधी सुरू होतो. वेगळी ट्रीटमेंट मिळायला लागली की द्वेष मत्सर सुरू होतो. सगळेच सारखे असं सुरू झालं की द्वेष मत्सर नाही वाटत. एक महत्वाचा प्रश्न इथे येतो. ही सगळी शिक्षण म्हणाले विनामूल्य होती. पैसे देऊन शिक्षण ही कल्पना सुद्धा रामकाली कोणी केली नाही. रामायणकाली सगळ्यात उत्तम काळ तो याकरता मानला गेला की शिक्षणाकरता पैसा खर्च केला जात नसे. पण हे शिकवणारे लोक आहेत ते प्रापंचिक होते. ऋषीमुनी प्रापंचिक होते. त्यांचा प्रपंच होता. पण ते कधीही श्रीमंतांकडे किंवा देणगीदारांकडे देणगी मागायला जात नसत. फार छान शब्द वापरला आमच्या शास्त्री बुवांनी. ते म्हणाले व्हॉलेंटरी टॅक्सेशन. स्वतः जाणून माणसं त्या ठिकाणी धनधान्य नेऊन द्यायचे. स्वतः जाणून. याच्यासारखा उत्तम काळ नसतो. सुवर्ण काळ तो असतो जेव्हा माणसं समजून वागतात. स्वर्ग म्हणजे काय. स्वर्ग याचा अर्थ स्वतःहून ज्या वेळेला मनुष्य चांगला वागतो आणि असे सगळेजण एकमेकांशी वागतात त्याला स्वर्ग म्हणतात. पुढचा मुद्दा त्यांनी सांगितला. या सगळ्या विद्यार्थ्यांना गरीब ब्राह्मणाचा मुलगा आणि राजाचा मुलगा हे शेजारी शेजारी दिसत. दरबासन असत त्यांना. आता राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा केशकलाप असा मोठा नाही बाहुबली सारखा. चकचकीत गोटे त्याच्यावरती चापून चपून बसवलेली फुलवा छान शेंडी सगळी मुलं सारखी. वशिष्ठांकडे राहणारी ही मुलं आजूबाजूच्या आश्रमामध्ये त्या कॅम्पसमध्ये भिक्षा मागतात. गळ्याला झोळी अडकवतात आणि ओम भवती भिक्षां देहि. ही फक्त कार्यालयात मागायची नाही नातेवाईकांना. नातेवाईक सोबत त्यावेळेला केव्हा आणलेली वस्तू खपवतो म्हणून त्या भिक्षावळीला काही अर्थ नाहीये. त्या पार्ल्याला गेलो तुम्ही त्या यजमानाने सांगितलं आमचा मुलगा गोटा करणार नाही. गुरुजींना सांगितलं
आणि विशेष म्हणजे गोट्याचं वीक करून घालून आले. फोटो काढायला गोट्याचं वीक. नुसती टोपणं उरली, रातमाल काही उरला नाही असा अर्थ होईल. सांगण्याचं कारण असं की अशी सगळी विद्यार्थी भिक्षा मागतात. पुन्हा भिक्षा आल्यानंतर तुला काय मिळालं मला काय मिळालं नाही, ती झोळी तशी तशी आणून अरुंधती समोर ठेवायची, वशिष्ठांच्या पत्नी समोर. आणि ते सगळं बायफर्केट करून काय कमी जास्त असेल आमटी भाजी काय कमी जास्त करून त्याला फोटो पिटी देऊन सगळ्यांना पत्रावळीवर जेवायला वाढलं जात असं. या पद्धतीने ही सगळी मुलं अत्यंत शिकतायत. पुढे फार छान शब्द वापरला त्यांनी. एज्युकेशन या शब्दाचा अर्थ शास्त्री बुवा सांगायचे टू ड्रॉ आउट. आतमध्ये जे सुप्त सद्गुण आहेत त्या सद्गुणांना वाव देण्याकरता जे काही केलं जात असेल त्याला शिक्षण म्हणतात. असं बंबार्डिंग नाही, तू हे शिक तू हे शिक तू हे शिक. फार गमतीने त्यांनी सांगितलं. आज म्हणाले बहुसंख्य विद्यार्थी गाईड्स, कॉम्प्युटर्स, फॉर्म्युले याच्यावर इतके अवलंबून असतात, स्वतःला म्हणाले त्यांना विचार करायला नको. ते म्हणले काही नाही, आमच्या ऍप्लिकेशन मध्ये आमका टाकलं ना की आपोआप उत्तर देतं. म्हणले मग हे उत्तर ज्याने तो सॉफ्टवेअर बनवला त्यानं कसं काढलं याचा विचार, त्याचा विचार आपण कशाला केला? आपण पैसे मोजलेत ना म्हणला तो सॉफ्टवेअर विकत घ्यायला. म्हणजे डिग्र्याच्या डिग्र्या उत्तम, पण ज्या खोलीत राहतात ना त्या खोलीतलं आवरलेलं नसतं. आहे की नाही बघा. माझे मित्र नेहमी सांगतात, त्यांनी विनोद सांगितला, एका 65 वर्षाच्या निवृत्त शिक्षकानं 85 वर्षाच्या त्याच्या शिक्षकाला एकदा प्रश्न विचारला, पार्टी कुठेतरी भेटले. सर म्हणले तुम्ही ते साइन कॉस टेन शिकवलं होतं ना मला, ते कधी वापरायचं? मी रिटायर झालो मला. मला हे माहिती आहे निश्चित इथं सांगताना की आपण जगात बदल करू शकत नाही. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य माझ्या आधाराला आहे. ते म्हणायचे, जगात थंडी पडली तर तू अंगात बंडी घाल म्हणजे तुला थंडी वाटणार नाही. म्हणून जे शिक्षण तिथं त्या मार्कांकरता घ्यायला लागतंय ते विद्यार्थ्यांना घेऊन द्या. नाईलाज आहे. मी काही ते शिक्षण व्यवस्थेमध्ये जाऊन ते बदल करू शकत नाहीये, एवढा माझा अधिकार नाही. यांचा अधिकार आहे ते लोक करतील. पण आपण एक करू शकतो, जे शिक्षण पूर्वी घरी दिलं जात असे ते सज्जनगडासारख्या ठिकाणी मुलाला पाठवा किंवा आपल्या घरामध्ये शिक्षण द्या. मी किती वाजता उठेन, किती वाजता झोपेन याकरता नियमित. आज जागतिक प्रॉब्लेम आहे की लोक शनिवारी भरपूर जागतात आणि रविवारी दिवसभर झोपतात. जागतिक समस्या आहे. परवा एका घरी मी गेलो होतो, 11 वाजेपर्यंत मुलं झोपलेली. सकाळच्या 11 बद्दल बोलतोय. 11 वाजेपर्यंत मुलं झोपली होती. काय यांचं नशीब होणार आहे पुढं? अगदी पहाटे 3ला 4ला पूर्वीसारखं उठायला जमणार नाही, मला मान्य आहे, जमलं पाहिजे. पण जे लोक महान झाले ते नेहमी पहाटे, त्यांचा दिवस पहाटे सुरू होतो. थोडासा सहवास आम्हा मुलांना झाला स्वामी वरदानंद भारतींचा. पूर्वाश्रमीचे आनंदराव आठवले, त्यांना माझ्या एका मोठ्या वयाने मोठ्या मित्रांनी म्हटलं, विचारलं, आप्पा तुम्ही उत्तर काशीला राहता, तुम्हाला कंटाळा येत नाही का उत्तर काशीला राहायचं? ते त्यांनी तिथेच देह सांगून ठेवला, आता देह ठेवणार आहे बस. अन्न त्याग केला आणि परवा दार उघडा. आणि ज्या दिवशी देह ठेवला त्या दिवशी मला भगवंताचं दर्शन झालं. अभंग लिहून ठेवला, भगवान अनंताचं, विष्णूचं, त्यांचं एक विशिष्ट त्याच पोस्चरमध्ये ते उपासना करायचे. मला दर्शन झालं आणि आता मी देह ठेवतोय आणि शांत. देह असा नव्हता झाला, असा. त्यांना विचारला प्रश्न एकाने की तुमचा दिवस कसा जातो? ते म्हणाले, पहाटे, अगदी जवळचा होता म्हणून सांगितलं, पहाटे 2:30-3ला त्यांचा दिवस सुरू होत असे. 11 नंतर ते भेटायचे कोणालाही. केवढा मोठा स्पेल मिळाला, किती मोठा स्पेल मिळाला. या स्पेल मध्ये या शेवटी शरीर आहे ते मी जसा त्याला सवय लावू तसं शरीर हे सवयीचं गुलाम आहे. मी अमक्या वाजता उठेन अशी तर सवय लागली तर त्यानंतर झोप लागत नाही. आणि हे सक्तीनं पूर्वी असे की मुलं पहाटे उठत. मी एवढ्याकरता आपल्या समोर बोलतोय की खोलात जाऊन मुलांना विचार करायला लावायला पाहिजे. नुसतं थातून मातून वरवरचं शिक्षण, मार्क्स भरपूर येन भरू दिला काही येत नाही. आजच मला एका माझ्या मित्राने नेमकं याच्याबद्दलच मेसेज पाठवला. मोठा इंटरव्ह्यू घेणारा मोठा साहेब आहे तो म्हणाला, एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, त्याला 42% होते. जी काय त्यांनी कोर्स केला तर 42% होते.
मी त्याला प्रश्न विचारला, बाबा तुला काही घरी समस्या होती का? आई गरीब आहे, वडील गरीब आहे, किंवा कोणी नाही आहे, काय एवढे मार्क कमी पडले? 42 काय आहे म्हणजे पास म्हणायचं, पण 42% पास याचा अर्थ 58% नापास ना, बरोबर आहे का? माझा 35% पास म्हणजे 65% नापास की नाही, म्हणजे जास्त काय? तुला काही घरी समजतं म्हणलं काही नाही हो, सगळं उत्तम आहे. त्याला म्हणाले, मी जरा मोकळा केला, चहा मागवला, आता तू विद्यार्थी सोड, मी इंटरव्ह्यू घेणार सोड, मन मोकळेपणानं बोल, म्हणून त्याला मोकळा केला, मस्तपैकी बोल. तो मित्राला काय गप्पा मारायला लागला, सर मला कॉलेजचं लाईफ काय अभ्यासात असतं का? म्हणजे सांगितलं एन्जॉय करायचं असतं म्हणलं. हॉस्टेलवर मित्राच्या खोलीवर मी पडीक असायचो, असा शब्द वापरला मी. दिवसभर मोबाईलवर गेम खेळायचो, मजा मजा एन्जॉय करायचो. घरी आपले पाठवतात पैसे, पण मी पैसे हात घालवले, फार सिरियसली घेतलंच नाही. पण आता ठरवलंय म्हणले की नोकरी लागल्यानंतर मी सिरियसली घेईन, तुम्ही मला सांगा, मी तो जॉब मस्त करेन. ते म्हटले गेट आउट. तू स्वतःच्या घरचे आई वडिलांचे पैसे खर्च करून शिकत नसतील तर तू पगार घेऊन शिकणार आहेस? मी विश्वास ठेवीन याच्यावर. म्हणून फार महत्वाचा संदेश इथे देतात. शिक्षणाचा महत्वाचा दृष्टिकोन, स्वतःचा बौद्धिक विकास करून घेण्याकरता मी शिकतोय, मला हे आवडतंय, ते कर्म मला आवडतंय, अशा अर्थाने तुम्ही बौद्धिक विकास करून घेण्याचा प्रयत्न करा. त्याने आर्थिक विकास कधी झाला आपला हे कळत नाही. सहज आर्थिक विकास होतो, प्रपंच तर नेटका होतोच होतो. आणि याची व्यवस्था केली जात असेल, सांगण्याचा भाग थोडक्यात सांगतो ते प्रामाणिकता, कष्ट, सातत्य, सारासार विचार. जी समस्या निर्माण झाली त्या समस्येचं मूलभूत कारण आणि ते दूर करण्याची प्रामाणिक इच्छा, हे सगळं त्या विद्यार्थ्यामध्ये संक्रमित होईल अशा प्रकारे शिक्षण दिलं जात असेल. आणि सगळं निशुल्क. पुढे सांगतात गुरु शिष्यांचे अलौकिक प्रेम संबंध असायचा. सांदीपनी ना त्या मुलाला पाठवायला जमेना. परशुराम विचारतात कधी पाठवणार कृष्णाला घरी? संदीपनी सांगतात हाय निघून गेल्यावर मी कसा जगेन असं वाटतं. परवा छान मेसेज पाठवला, म्हणाले आता मुलं पेढे वाटतात पास झालं म्हणून, पूर्वी शिक्षक पेढे वाटायचे, ते पोरग पास झालं म्हणून इतके कंटाळलेले असायचे. म्हणाले तो विनोद जरी म्हणून घेतला तरी सुद्धा काय आम्हाला सुचवतो तो विनोद. म्हणून हे सगळे विद्यार्थी शिक्षकांवर इतकं प्रेम करत, शिक्षक निस्वार्थ विद्यार्थ्यांवर प्रेम करत. पुढे या विद्यार्थी दशेमध्ये महत्वाचा आग्रह असायचा की तुम्ही खाण्यापिण्यात किती, आपण रामायणातली वर्णन ऐका, रघुवंशातली वर्णन वाचा, कुठल्याही शिक्षण क्षेत्रामधलं कुठलंही वर्णन वाचताना आपल्याला तिथे झोपायला कॉट कशी होती, गादी किती माऊ होती, पलंगपूस कसे होते, खायची प्यायची, खायला प्यायला आळवाच्या वड्या होत्या, खमंग ढोकळा होता, असं वर्णन कधी आपल्याला ऐकायला मिळणार नाही. ही मुलं आपले कपडे आपल्या हाताने धुत, स्वयंपाक भराभरा करीत, हे सगळं तास दीड तासात आवरून पटकन शिक्षणाला जाऊन बसत. त्यावेळेला एकच भोजन असायचं, शिक्षणाचं भोजन. त्या मुलांना ते आवडेल कसं हे शिकवलं जायचं. आणि या पद्धतीनं शिक्षण सुरू आहे. पुढे सांगतात ब्रह्मचर्याचा आग्रह. ब्रह्मचर्यामुळे महत्वाची गोष्ट कुठली होते तर इंद्रियांची सगळी विखुरलेली शक्ती बुद्धीच्या ठिकाणी एकाग्र होते. फार सुंदर श्लोक आला, सुखार्थी चेत त्यजेन वित्यजे विद्या त्यजेत विद्या. जो सुखार्थी आहे त्यांनी विद्येचा त्याग करावा. विद्यार्थी चेत त्यजेत सुखम. सुखार्थिनो कुतो विद्या कुतो विद्यार्थिन सुखम. कष्टानेच विद्या मिळते. शास्त्री उदाहरण द्यायचंय की ते म्हणायचे सूर्याचा प्रकाश असा कागदावर पडला वा कापसावर पडला तर पेटतो का कापूस? तो कागद पेटतो का? पण तिचे मॅग्निफाइंग ग्लास आपण घेतो, लहानपणी केलेत आपण प्रयोग हे, याने त्या सूर्याचे सगळे किरण त्याची उष्णता एकत्र आणून एक छोटा किरण त्या कापसावर वा कागदावर सोडल्यावर थोडा वेळ एकाग्रता झाली की तो जसा फुरकन पेटतो. ब्रह्मचर्याचं नेमकं तत्व हे आहे. लहानपणी अग्नी मिळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजम, हे पहाटे मंत्र ऐकून जो दिवस सुरू होतो आणि दादा कोंडकेचे भजन ऐकून दिवस सुरू होतो, या दोघांच्या चिंतनात काही फरक राहील की नाही? म्हणून एकाग्रता डोळ्याद्वारे, कानाद्वारे, त्वचेद्वारे, या सगळ्याद्वारे मी कसा वागतो याचा आग्रह, आणि ही सगळी जबाबदारी शिक्षकांची असते.
आज समस्या आहे. छोट्या छोट्या गोष्टीला शिक्षकांना ते विद्यार्थ्यांना आई वडिलांना बोलून देतात, तुमच्या विद्यार्थ्यांनी आज अभ्यास केला, मग तुम्ही कशाला पगार घेताय? आता बोलूनच घेतो. एका माझ्या मित्राला शिक्षकांनी बोलावून घेतलं, का तुमच्या मुलानं शेंडी का ठेवली आहे? म्हणले ही टिळक आगरकरांची शाळा आहे ना, शेंडी होती टिळकांना. काय गंमत आहे? फार अगदी ऍबनॉर्मल नको, पण शेंडी ठेवत नाहीत लोक. ठेवणाऱ्याचं कौतुक करू नका, त्यांना त्रास तरी देऊ नका. कुठे समस्या सांगणं माझं कर्तव्य म्हणून पुढे जातो. एवढं सांगून पुढे सांगतात की मुलींना शिक्षण दिलं जात असे. सगळ्या मुली शिकलेल्या होत्या. मुलींना शिक्षण बंद झालं हे गेल्या साधारण 2000 वर्षातलं आहे. पूर्वी लाखो वर्षामध्ये इतक्या मुली शिकलेल्या होत्या, त्या शिक्षणाचा दर्जा इतका होता. शुक्ल यजुर्वेदाला यजुर्वेद म्हणून मान्यता ज्या महापुरुषाकडून मिळवली, त्या याज्ञवल्क्यांची लास्ट एक्झाम विदुला नावाच्या एका वैदिक स्त्रीनं केल्याचा उल्लेख यजुर्वेदात येतो. आता तू खरोखर वेद म्हणतोयस हे म्हणणारी स्त्री किती विद्वान असेल विचार करा. परवापर्यंत स्त्रिया शिकलेल्या होत्या. अगदी स्त्रियांवर अन्याय होता, शिक्षण नव्हतं असं जर कोणी सांगायला लागलं तर त्याचा ऐकून घेऊ नका. कारण प्रत्यक्ष इथे वसिष्ठ सांगतायत कैकेयीला, रामराय जाऊ दे इथून भरताला येऊ दे, मी खात्रीने सांगतो की भरत माझं ऐकतील, तुझं ऐकणार नाही. कैकेयी, जानकी इतकी सुशिक्षित आहे, पालयिष्यती मेदिनी, पूर्णच्या पूर्ण पृथ्वीचं पालन ती राणी म्हणून करू शकेल, राजा म्हणून ती तिथे बसेल आणि ती राज्य करेल. सीता राज्यम करिष्यती. इतक्या शिकलेल्या होत्या स्त्रिया सगळ्या ठिकाणच्या. फक्त एक होतं, नको त्यांना नको ते शिकवलं जात नसे. जे आवश्यक आहे तेवढंच शिकायला पाहिजे. नंतर शिकली भरपूर पण पोळी येत नाही. पोळ्या उत्तम करते पण गाडी येत नाही. जे आवश्यक असेल त्या शिक्षणामध्ये एकाग्रता करून त्या स्त्रियांच्या मनोभूमिकेचा विचार करून त्यांना विचारून शिकवलं जात असेल. तुला काय शिकायचंय, तुला काय शिकायचंय याचा विचार केला जात असेल. आज आपण सक्तीनं त्या स्त्रियांना फक्त हिशोब